ठीक आहे. तुमच्या काय अपेक्षा होत्या इथे येताना? की जॉबसाठी म्हटलं आपल्या मनसे मनसेचे आपले सगळे सचिन दादांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अविनाश दादा, सचिन दादा. तर आपण म्हटलं त्या संधीचा फायदा घेऊया आणि मनसे थ्रू का होईना पण आपल्याला जॉब जॉब चांगला मिळेल आणि कार्यक्रम पण कसा आहे, नियोजन कसं आहे, सगळं आपल्याला सगळं माहिती मिळेल, जॉब पण मिळेल. या संदर्भात आपण म्हटलं बोल चला जाऊया. आणि तुम्ही इकडे आलात तर तुमच्या जॉबसाठी तुमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या तुम्हाला दिसत आहेत? हो हो, जॉबचं 2-3 ठिकाणी असं अप्लाय केलं, तिथं सक्सेस मिळालं आहे. चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आणि जॉबचं झालेलं आहे. त्यामुळं ठीक आहे, त्यांचं पण अभिनंदन सरांचं. धन्यवाद. तर जसे हे आता आयोजन केलंय हे पुन्हा पुढे असं आपल्या ठाण्यातल्या ज्या बेरोजगारी ही आता वाढताना दिसते आपल्याला, तर ते आयोजन असं करणं ते सातत्याने किती गरजेचं आहे ते आम्हाला सांगा. नाही खरंच, आणि हा जो प्लॅन केलाय मनसेकडून केला तो खूप चांगली त्यांना प्रतिसाद तोही चांगला मिळाला आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी हे केलंय. त्यासाठी सगळ्यांनी खास करून मराठी लोकांसाठी जेवढे त्यांनी प्रयत्न केलेत तर मराठी लोकांनीही त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली पाहिजे. सचिन दादा झाले, अविनाश दादा झाले, हे अविनाश साहेब, सचिन दादा हे चांगल्या प्रकारे म्हणजे प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रासाठी. इव्हन फक्त ठाणे नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ते चांगले प्रयत्न करतायत. तर त्याप्रमाणे त्यांना सगळ्यांनी त्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे आणि आपण काही लोकांना योग्य त्या ठिकाणी निवडून देणं ही भाग आहे. जॉबच्या संदर्भात नाही, त्यांनी अनेक कामं केलेली आहेत आणि ते बघा छोटी मोठी कामं दिसण्यात येत नाहीत, पण ते होतं कसं, प्रत्येकाने केलेलं काम हे आपण मीडिया थ्रू, तुमच्या थ्रू आपण सगळ्यांना दाखवतो. पण ते त्याप्रमाणे नुसतं खाली काम करणं हे महत्वाचं नाही, पण त्यांनाही त्यातून हे आपण प्रतिसाद दिला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनाही त्याप्रमाणे निवडून दिलं पाहिजे. अजून निवडून दिलं तर ते ह्यापेक्षा अजून जोमात काम करतील. कारण बघा सगळ्यांवरती अवलंबून असतं की आपण काही कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे हे प्रत्येक माणसाला कळतं. पण आपण आपल्यासाठी जो करतो त्यासाठी आपण नक्कीच केलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. रोजगार मेळाव्यात येताना तुमच्या काय अपेक्षा होत्या त्या आम्हाला? माझ्या इतक्याच अपेक्षा होत्या की ही जी संधी मिळाली, सचिन दादांनी आम्हाला जी संधी दिली आहे त्यातून जर काहीतरी निष्पन्न व्हावं, ऍटलिस्ट ट्राय तरी करावं सर्वांनी, असं मला वाटतंय. आणि ज्या तुमच्या अपेक्षा होत्या त्या तुम्हाला पूर्ण होताना दिसल्या काही? हो, त्या पूर्ण होताना दिसत्या. थँक्यू.